हॅलो नमस्कार. महालक्ष्मी टॅरोट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आशा आहे तुम्ही सर्वजण चांगले असाल आणि सुखरूप असाल. आज आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या आयुष्यात कुणाच्या आयुष्यात बघितलं तर मित्र आणि शत्रू हे असतातच. अशी कोणीही व्यक्ती नाही ज्यांच्या आयुष्यात मित्र आणि शत्रू नाही आहेत. मित्र जे असतात ते आपल्या चांगले काम करण्यासाठी असतात, आपल्याला सुख देण्यासाठी असतात, आनंद देण्यासाठी असतात. तर शत्रू हे आपल्याला दुःख देण्यासाठी असतात, आपलं वाईट करण्यासाठी असतात. आणि त्यामुळे आपण शत्रूपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे. शत्रू काय करतील आणि काय नाही करतील याचा अंदाज आपण घेऊ शकत नाही आणि शत्रूला कधीही कमी लेखून चालणार नाही. तर आजचा टॉपिक हेच आहे की तुमचे शत्रू तुमच्याबद्दल काय विचार करतात व का करतात. पाहूया आपण. तुमचे शत्रू तुमच्याबद्दल काय विचार करतात व का करतात. पहिले आपण बघूया तुमचे शत्रू तुमच्याबद्दल काय विचार करतात. तुमचे शत्रू तुमच्याबद्दल काय विचार करतात. तुमचे शत्रू तुमच्याबद्दल जो विचार करतात, शत्रू तर चांगला विचार करणारच नाहीत. तुमच्याबद्दल हे विचार करतात की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल जास्त करावं लागणार आहे, धडपड जास्त करावी लागणार आहे, संघर्ष जास्त करावा लागणार आहे, असंही तुमच्याबद्दल तुमचे शत्रू विचार करतात. म्हणजे तुमचे शत्रू तुमच्याबद्दल तुम्ही आनंदी राहावं असं त्यांना बिलकुल वाटत नाही. त्यामुळे तुमचं अहित चिंततात, तुमचं हित चिंतत नाहीत आणि ते तुम्हाला काही ना काही त्रास झाला हे त्यांना बरं वाटते, चांगलं वाटते. आणि तुम्ही स्ट्रगल करायले, धडपड करायले, संघर्ष करायले हे त्यांना खूप आवडते. आणि तुम्हाला फायनान्शियल बी स्ट्रगल करावं लागत आहे हेही त्यांना आवडते आणि तुम्ही स्ट्रगल असाच करत राहावं असंही ते विचार करतात तुमच्याबद्दल. तुम्ही जर जरासाही प्रोग्रेस केला, जराशीही प्रगती केली तर ते तुमच्यावर खूप जळतात, खूप वाईट विचार करतात की हा कसा काय समोर जात आहे, हे कसा काय प्रगती करत आहे असंही ते विचार करतात. म्हणजे तुमच्याबद्दल ते खूप वाईट चिंततात आणि तुम्हाला नजरही लावतात. आणि नजर दोष जो म्हणतो ना तोही तुम्हाला लागतो तुमच्या शत्रूमुळे. कारण तुमच्या शत्रूला तुमचं चांगलं झालेलं पाहवत नाही आणि त्यामुळे ते तुम्हाला नजर लावण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याचबरोबर असंही इथे दिसत आहे की तुम्ही आनंदी असाल, समाधानी असाल हे त्यांना बिलकुल पसंत पडत नाही. तुम्ही आनंदी राहूच नाही असं तुमच्या शत्रूला वाटते. तुम्ही दुःखामध्ये राहावं आणि तुम्ही सुख भोगूच नाही, कधीही दुःखामध्ये राहावं असं तुमच्या शत्रूला वाटते. आणि ते हेच विचार करतात की माझ्या शत्रूच्या आयुष्यात कधी दुःख येईल, कधी दारिद्र्य येईल ह्याचाच विचार करत राहतात तुमचे शत्रू. आणि तुम्ही जराही चांगले राहिले आणि आनंदी असाल तर ते तुमच्या शत्रूला पटत नाही आणि ते विचार करतात की हा आनंदी कसा राहू शकत आहे, ही आनंदी कशी राहू शकत आहे असंही ते विचार करताना दिसतात. का करतात तर त्यांना तुमचं चांगलं बरं दिसत नाही, चांगलं व्हावं असं वाटत नाही म्हणून ते असा विचार करतात. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत असाल, तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही वेळ घालवत असाल तर तेही त्यांना आवडत नाही की तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ कसा देता, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कसे राहता, सुखाने राहता, आनंदाने राहता हे त्यांना बिलकुल पसंत पडत नाही. आणि तुमचे शत्रू तुमचं वाईट चिंततात आणि तुमचा वाईट करण्याचा विचार करतात. कारण तुम्ही तुमच्या फॅमिलीलाही वेळ देता, तुम्ही तुमच्या मित्रांनाही वेळ देता आणि तुमच्या आईवडिलांनाही वेळ देता. हे सगळं त्यांना आवडत नाही. आणि तुम्ही एवढं करूनही तुम्ही स्वतःचा बिझनेस किंवा स्वतःचा जॉब पण करता, सगळ्यांसाठी वेळ काढून हे गोष्ट त्यांना मान्य होत नाही. त्यामुळे तुमचे शत्रू तुमच्याबद्दल हा विचार करतात की ह्या व्यक्तीचं मी कसं वाईट करू, कशा प्रकारे वाईट करू असा तुमचे शत्रू तुमच्याबद्दल विचार करताना दिसत आहेत. आणि ते तुम्ही कसे आहात, खूप ब्रेव आहात. तुमच्याजवळ खूप सारे असे लोक पण येतात जे त्यांचे रहस्य तुमच्याजवळ बोलून दाखवतात, पण तुम्ही कुणाचेही रहस्य लोकांना सांगत नाही, ते तुमच्या मनातच ठेवता. तुम्हाला वाटते इतके विश्वासाने त्यांनी त्यांचे रहस्य मला सांगितले, मी त्यांना दगा देऊ, का त्यांना धोका देऊ असा तुम्ही विचार करतात. पण तुमचे शत्रू तुमच्याबद्दल वाईट विचार करतात की यांनाही लोक का येऊन सांगतात, आम्हाला का सांगत नाही, हे काय खूप चांगले आहेत का, हे काय खूप चांगले लागून गेले का, असे तुमचे शत्रू तुमच्याबद्दल विचार करतात.
व का करतात? कारण तुमचं त्यांना चांगलं बघवत नाही. तुम्ही खूप प्रयत्न करता, खूप मेहनत करता कोणत्याही परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी, हे त्यांना बिलकुल पसंत येत नाही आणि तुम्ही प्रगती करत आहात हे सुद्धा त्यांना पटत नाही. त्यामुळे तुमच्याबद्दल ते विचार करतात. का करतात? तुमची प्रगती होऊ नये, तुम्ही समोर जाऊ नये याबद्दल ते विचार करतात. तुमच्याबद्दल हे विचार करतात की तुम्हाला कसं फसवल्या जाईल, कसं तुम्हाला फसवून तुमच्यापासून लुबाडून तुमची धनसंपत्ती लुटल्या जाईल असा ते विचार करतात. तुमची कोणती ना कोणती गोष्ट ते चोरून नेण्याचा प्रयत्न करतात. ते तुमच्या कल्पना असतील, ते तुमचं काही सामान असेल जे तुमचं चोरण्याचा प्रयत्न करत असेल असंही दिसत आहे. तुमची किमती वस्तू असतील, तुमचे दागदागिने असतील तेही चोरण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करतील, विश्वासघात करण्याचा प्रयत्न करतील. असेही ते तुमच्याबद्दल करताना दिसतात. ते तुमच्याबद्दल खूपच वाईट विचार करतात असंही इथे दिसत आहे. आणि त्याचबरोबर ते का करतात? त्यांना तुमचं चांगलं बघवत नाही, चांगलं राहिलेलं बघवत नाही आणि ते तुम्हाला कोणाच्याही माध्यमातून फसवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर तुम्ही कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या देवावर विश्वास ठेवा आणि समोर जा. कारण तुम्ही इतरांवर विश्वास ठेवला तर ते तुम्हाला धोका देऊ शकतात. कारण ते तुमच्या पाशी असे लोक आणत आहे जे तुमच्या विश्वासातल्या लोक आणत आहे आणि त्या विश्वासातल्या लोकांपासून तुम्हाला धोका करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही कुणावरही विश्वास ठेवू नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमच्या देवावर विश्वास ठेवा. तुमचं चांगलं होईल. तुमचे शत्रू तुमच्याबद्दल खूपच वाईट विचार करतात, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतात असंही इथे दिसत आहे. तुमच्यासाठी ना अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही जर ठरवलं की मला ही गोष्ट करायची म्हणजे करायची, तर तुम्ही ती काहीही करू शकता. अशी तुमच्यामध्ये एनर्जी आहे, अशी तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात जे ठरवलं ते काहीही करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये आहे. हे खूप चांगली गोष्ट तुमच्यामध्ये आहे. हेच गोष्ट तुमच्या शत्रूला पटत नाही तुमच्याबद्दल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नसल्यामुळे तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद राखता. हे गोष्ट तुमच्या शत्रूला पटत नाही. त्यामुळे तुमचे शत्रू तुमच्याबद्दल वाईट विचार करतात, तुमचं वाईट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना तुमचं चांगलं बघवत नाही असंही इथे दिसत आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत खूप चांगले राहतात, खूप सुखी राहतात आणि तुम्ही ना कधीही सत्याच्या मार्गाने जाता. असत्य तुम्हाला पटत नाही आणि तुम्ही सत्याची साथ कधी सोडत नाही. त्यामुळे तुमच्या शत्रूला तुमचा खूप राग येतो की तुम्ही शत्रूलाही राग आणण्यासारखे करता. कारण तुम्ही ना सत्याचा मार्ग कधी सोडत नाही आणि सत्याच्या मार्गाने जे लोक जातात त्यांना शत्रू खूप सारे असतात आणि तुम्ही कोणतीही गोष्ट जे करता ते सत्याने करता. त्यामुळे तुमचे शत्रू तुमच्यावर विचार करतात की तुमचं कसं वाईट करता येईल, कसं वाईट चिंतता येईल असंही तिथे दिसत आहे. तर तुम्हाला माझी रीडिंग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.